नमस्कार, मी डॉक्टर विनोद चव्हाण. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. या पॉडकास्टमध्ये आज आपण अत्यंत महत्त्वाच्या, जिव्हाळ्याच्या, सर्वांच्या आवडीच्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत जल अभ्यासक राजेंद्र कासार सर. ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हजारो किलोमीटरचा ते प्रवास नेहमी करत असतात आणि गावोगावी जाऊन ते शेतकऱ्यांना पाणी वापर संस्थेच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करतात. त्यांच्यामध्ये जनजागृती करत असतात. पाणी वापर संस्था हा नेमका विषय काय आहे तो आज आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत. सर, पाणी वापर संस्था हा विषय नेमका काय आहे आणि तुम्ही कशा पद्धतीनं गावोगावी जाऊन तो शेतकऱ्यांना समजून सांगता, त्यांना मार्गदर्शन करता? नमस्कार. अतिशय महत्त्वाच्या विषयाला सर तुम्ही सुरुवात करून दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये हे खरं आहे की मी गेली 17-18 वर्ष या पाणी वापर संस्थाच्या निमित्तानं काम करतोय. लाभ क्षेत्रामध्ये जाऊन शेतकऱ्यांना पाणी वापर संस्थाविषयी समजून सांगतोय. आणि तुम्ही आज हा जो प्रश्न विचारला का पाणी वापर संस्था म्हणजे काय, राज्य शासनानं राज्यभर खूप मोठी धरणं बांधली, पाणी उपलब्ध झालं, काही लाखो हेक्टर क्षेत्र आपलं आज सिंचनाखाली येऊ पाहत आहे. या पाण्याचं वितरण व्हावं यासाठी राज्य शासनानं पहिल्यांदाच सहभागी सिंचन व्यवस्थापनाची संकल्पना स्वीकारली आणि लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना बरोबर घेऊन सहभागातून सिंचन व्यवस्थापन करण्याचं नियोजन केलं. आणि ही कार्यप्रणाली खरं तर निव्वळ एखाद्या परिपत्रकानुसार न करता विधान परिषदेमध्ये या कायद्याचा संपूर्ण अभ्यास करून तो मांडण्यात आला, त्याला पारित करण्यात आलं आणि राज्यपालांनी सुद्धा त्याचं रूल्स रेग्युलेशनमध्ये मान्यता दिली. हा पहिलाच असा एक कायदा होता पाणी वापर संस्थांचा की सहभागी सिंचन व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला विधान परिषदेत, विधानसभेमध्ये आणि राज्यपालांच्या मान्यतेनं हे सगळे रूल्स रेग्युलेशन फॉलो करून या कायदेशीर पाणी वापर संस्था स्थापन करण्याचं शासनानं धोरण अंगीकारलं. सहभागातून सिंचन व्यवस्थापन म्हणजे सगळ्यांना पाणी मिळालं पाहिजे, कोणीही त्याच्यामध्ये वंचित राहता कामा नये, म्हणजे समवाटप व्हावं आणि नियमानुसार शेवटचा लाभधारक पाहिला, अशा पद्धतीचं या कायद्यामध्ये नियोजन करण्यात आलं. पाणी हे बचतीचं आहे. बचतीच्या अनुषंगानं पाणी वापर संस्था ही संघटित स्वरूपात कार्यरत राहावी. आपल्या लाभक्षेत्रामध्ये पाण्याचे प्रश्न जे आहेत ते त्या समितीनं अभ्यासावेत. पाण्याचं वितरण करत असताना या पाण्याच्या व्यवस्थापकीय कार्यामध्ये शासनाबरोबर राहून हातात घालून काम करावं, समन्वयातून काम करावं, पाण्याची नियमानुसार मागणी करावी, शासनाने जे नियम आखून दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणे संस्थेनं चालावं. आणि यामध्ये ज्या काही समजा चुका होतात किंवा अनाहूतपणे काही शेतकऱ्यांकडून पाण्याच्या आक्रस्ताळीपणानं त्याचा गैरवापर होतो, तर त्याला सुद्धा काही बंधनं घालण्याचे अधिकार हे कायद्यानुसार पाणी वापर संस्थांना देण्यात आले. अतिशय चांगल्या पद्धतीची शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन चालवणारी एक पाणी वापर संस्था की जी वितरण प्रणाली सुरळीत चालेल. सर, ही पाणी वापर संस्था जी आहे ही शासनाच्या नियमाप्रमाणे ती पाणी वापर संस्था स्थापन केली पाहिजे. बरोबर. जसं की आपण गावोगावी पाहतो की विविध कार्यकारी सोसायटी रजिस्टर्ड असतात. एक्झॅक्टली. त्या धर्तीवरती समान पाणी वाटप शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे अशी ही संस्था आहे. अगदी बरोबर. मला एक सांगा की हे शासनानं याला मंजुरी विधान परिषदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये दिली, त्याला राज्यपालांना मंजुरी दिली तुम्ही सांगितलं, हे नेमकं ही कधी मंजुरी मिळालेली? सर, 2005ला हा मसुदा तयार झाला आणि पहिली जी काही संपूर्ण जलतज्ञ समिती स्थापन करण्यात आली होती त्यात माधवराव चितळे साहेब स्वतः. सर, तुम्ही म्हणालात की लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना या समान पाणी वाटपाचा फायदा झाला पाहिजे. आता लाभ क्षेत्र म्हणजे नेमकं कोणतं लाभ क्षेत्र? धरण लाभ क्षेत्र, नदीच्या क्षेत्रातलं का कालव्याच्या, नेमकं कुठल्या लाभ क्षेत्रातलं लाभ शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे? बघा सर, एखादं शासन धरण बांधतं, त्यात धरणाचे प्रकार असतात. एकदम मोठा प्रकल्प असतो, मध्यम प्रकल्प असतो, लघु प्रकल्प असतो. आणि ह्या ज्या प्रकल्प या लाभ क्षेत्राच्या कालव्यानुसार या पाण्याचं सगळं वितरण करण्याचा जो काही आराखडा शासन तयार करतं आणि त्यानुसार या पाण्याचं वितरण जे आहे त्या पाणी वापर संस्थांना त्यांना ते ठरवून दिलं जातं. तर प्रत्यक्ष तुम्हाला प्रत्येक पाणी वापर संस्थेला किती हेक्टर क्षेत्र आपल्याला ओलित करता येईल. लाभक्षेत्राच्या या आराखड्याचं नियोजन देखील शासनच करून देतं आणि त्या लाभक्षेत्रात समाविष्ट जे मौजे येतात, गावं येतात, त्या गावांतर्गत येणारं सगळंच लाभक्षेत्र नसतं, पण जे प्रवाहानं सिंचन होईल अशा क्षेत्राचं समाविष्ट असलेली गावं त्यामध्ये नमूद करून त्या लाभक्षेत्राच्या आराखडे निश्चित केले जातात. म्हणजे फक्त धरण लाभ क्षेत्रातला हा विषय आहे. एक्झॅक्टली. धरणाच्या लाभक्षेत्रात पावसाचं साठणाऱ्या पाण्याचं नियोजन असं आपण
आपण म्हणूया. पण या क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना पाण्याचा खरंच लाभ मिळू शकतो? 100% मिळू शकतो. पण आज वितरण प्रणाल्या ज्या पद्धतीनं सुस्थितीत असायला हव्यात त्या पद्धतीने त्या राहत नाहीत आणि त्यामुळे शेवटला पाणी जाणं अवघड होऊन बसतं. खरंच या धरणाच्या लाभ क्षेत्राचा खरा जो काही लाभधारक आहे तो शेवटचा आहे. 2005चा कायदा जो आपला पारित झाला तो यासाठी की शेवटला पहिल्यांदा पाणी मिळेल. जो कोणी पहिला लाभधारक आहे तो पाण्याचा लाभधारक आहेच. मुळातच 40-45% लाभक्षेत्र हे ऑलरेडी धरणाच्या आजूबाजूच्या लाभक्षेत्राचं पूर्वपरागत सिंचित होतच आहे. नदी नाल्या ओढ्याच्या पण निमित्तानं हा म्हणा विषय किंवा असा कसं. एवढा महत्वपूर्ण विषय आहे. पण तरी मला असं वाटत नाही की या विषयाच्या संदर्भामध्ये सगळीकडे याची जनजागृती झाली किंवा हा विषय अजूनही बऱ्याच लोकांना माहिती झाला नाही. नेमकं काय कारण आहे? त्याच्यावरती कोणी गांभीर्यानं दखल घेतली जात नाही. हा शेतकऱ्यांपर्यंत हा विषय घेऊन गेला जात नाही. कारण शासनानं ह्याला मंजुरी दिली असताना देखील आपल्याला अनेक ठिकाणी पाणी वापर संस्था स्थापन झालेल्या दिसत नाही. चळवळीचा कार्यकर्ता म्हणून या विषयामध्ये मला तुम्हाला नक्कीच सांगायला आवडेल. जलसंपदा विभाग जो शासन अखत्यारीत येतो आणि त्या माध्यमातून काम करणारे खात्याचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, पदाधिकारी असतील, यांना कुठेतरी मर्यादा येतात. जनजागृतीचं काम ते करू शकत नाहीत. लोकांमध्ये सहभाग घेऊन लोकांच्या मांडीला मांडी लावून बसणं, चर्चा करणं, संवाद साधणं हे कौशल्य अभियंत्यामध्ये नाहीये. आणि त्याच्यामुळे या शासन जलसंपदा हा जो काही एकूण अगदी तुम्हाला माहितच आहे फुल्यांचा ज्योतिबा फुलेंनी लिहिलेला शेतकऱ्यांचा आसूड किंवा शेतकऱ्यांच्या सिंचित क्षेत्रासाठी ज्या पद्धतीनं जे काही सगळं एकंदरीत शेतकरी वंचित राहतो किंवा त्याचं शोषण होतं, या सगळ्या गोष्टी कुठेतरी त्या परंपरागत या सिस्टीममध्ये अडकल्या काय असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. पण ही वस्तुस्थिती आहे की जर लोकसहभागातून जनजागृतीतून एक चळवळीच्या रूपानं या पाणी वापर संस्था उभ्या करण्याचं एक ज्या पद्धतीचा एक कृती कार्यक्रम जो अपेक्षित होता तो उभा न राहिल्यामुळे हे कुठेतरी उद्दिष्ट प्राप्तीसाठी किंवा एक सफलतेसाठी आम्ही या संस्था स्थापन केल्या. म्हणजे कुठेतरी ते एक कार्य पूर्ण करण्याचा संकल्प होता का आमचं इतकं उद्दिष्ट आहे एवढ्याच पर्यंत तो मर्यादित राहिल्यामुळे पाणी वापर संस्थांना गती मिळाली नाही. संस्था स्थापन झाल्या, कार्यान्वित झाल्या, त्या सगळ्या रजिस्टर पण झाल्या, पण एक कागदोपत्री दप्तरी प्रत्यक्ष कृतीला साथ न कृती केली मिळाल्यामुळे जात नाही. आपल्या पाणी वापर संस्था ह्या तुम्हाला कार्यान्वित आता दिसत तुम्ही नाही. मला की या संदर्भामध्ये एक कायदा सुद्धा आहे. परंतु हा कायदा अनेक लोकांना माहिती नाही आणि गाव पातळीवर असतील किंवा अजून काही तिथले स्थानिक नेते असतील ते देखील या कायद्याच्या संदर्भामध्ये चर्चा करत नाहीत आणि याचा लाभ जो शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, समान पाणी वाटप जे झालं पाहिजे, ते आजही महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. नेमकं काय आता काय केलं पाहिजे या हे संदर्भामध्ये? बघा सर, तुम्ही प्राध्यापक आहात, डॉक्टर आहात, एक शैक्षणिक अभ्यासक्रम घेऊन तुम्ही एवढं मोठं ज्ञाते झालात. कायद्याचा अभ्यास केला पाहिजे, संचालकांनी कायद्याची पुस्तकं वाचायला पाहिजे, अधिकाऱ्यांनी कायद्याचा अभ्यास केला पाहिजे. त्यातले जे काही कलम उपकलम असतील त्याचं व्यवस्थित रीतीनं वाचन करून त्या पद्धतीनं लाभक्षेत्रामध्ये त्या शेतकऱ्यांच्या पाणी वापर संस्थांना सांगितलं पाहिजे का ही अपूर्तता आहे, ही पूर्तता आहे, यामध्ये तुम्हाला या पद्धतीनं या कायद्याच्या रीतीनुसार तुम्हाला हे सगळा कारभार करावा लागेल. पण हे दुर्दैव आहे की अशा पद्धतीच्या गेल्या 18 वर्षात, कारण हा कायदा 2005चा जर आपण म्हटलो तर आज 2026 आहे, म्हणजे विचार करा तुम्ही इतकी वर्ष झाली अजूनही मला ती कायदे कुठे ते पुस्तक ते मला फॉरवर्ड करावं लागतं, त्यांना सांगावं लागतं का तुम्ही हे कायदा वाचा, त्याचा अभ्यास करा. तर हे वाचन न झाल्यामुळे किंवा हा अभ्यास न झाल्यामुळे यामध्ये एक तज्ज्ञ म्हणून आपण कुठेतरी एक पदाधिकारी आहोत या पाणी वापर संस्थेला जलसंपदा विभागाचा जो शाखा अभियंता आहे, ज्युनियर इंजिनियर म्हणतो आपण त्यांना, ते पदसिद्ध सचिव म्हणून शासनाची नियुक्त असतात. खरं तर त्यांनी तो कायद्याचा अभ्यास केला पाहिजे. पण का परिस्थिती अशी होऊन गेली की सहभागी सिंचनामध्ये जलसंपदाला ज्या पद्धतीने काम करायला हवं त्या पद्धतीने जमलेलं नाही. आता आपण बघतो की अनेक गावामध्ये हम्म. कालव्याच्या माध्यमातून कॅनॉलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाणी वाटप केलं जातं. हम्म. परंतु आज परिस्थिती जर बघितलं अनेक ठिकाणी हम्म. की ते कॅनॉल ते कालवे काही शेतकऱ्यांनी त्याच्यावरती अतिक्रमण करून ते बुजून टाकलेले आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे काय होतं की काही विशिष्ट शेतकऱ्यांनी जर केलं असेल तर त्याचा फटका हा इतर शेतकऱ्यांना होतो. बरोबर. मग या संदर्भामध्ये देखील कोणी याची दखल घेतली जात नाही. ते खरंच तो कालवा तिथं होता का, तो का बुजवला, तो कोण बुजवला, त्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये काही असं काही शासन स्तरावर असा काही निर्णय घेतला जात नाही असंही दिसून येतं. सर, ही वस्तुस्थिती आहे की लाभक्षेत्रामध्ये या ज्या कालवा असेल किंवा त्याच्या वितरण प्रणाल्या असतील त्याची मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली आहे किंवा ते फुटून तुटून गेलेले आहेत, दरवाजे खराब झालेले आहेत, आलेलं पाणी जे आहे ते व्यवस्थित स्वीकृत करून बंद झाल्यानंतर त्याचे गेट बंद करावं अशा पद्धतीची सिस्टीम राहिली नाहीये. शासनानं खूप सुंदर पद्धतीचं डिझाईन बनवलं आणि त्या पद्धतीनं ते कार्यान्वित करूनही दिलं. पण अगदी पहिल्या 2-3 आवर्तनात म्हणा किंवा 2-3 वर्षामध्ये हळूहळू ते कालवे अस्तंगत व्हायला लागले, तुटफूट व्हायला लागले. लोकांनी त्याची तोडफोड करायला सुरुवात केली आणि त्यांनी अक्षरशः त्याच्यावर पुन्हा पेरायला सुरुवात पण केली. कुठल्याही सार्वजनिक कुठलाही प्रकल्प घ्या, अगदी सिंचनाचाच नाही तर बाकीचे इतर आहे की त्याची व्यवस्थित जोपासना, सुरक्षितता किंवा त्याची जपणूक ही जनरली होत नाही असं साधारणतः आपण बघतो. आणि शासकीय मालमत्तेची जपणूक करण्याचा अधिकार
हा म्हणजे जबाबदारी जी आहे ती सर्वसामान्य जो उपभोक्ता असतो तो करत नाही. आणि दुर्दैवानं मग ही मोठ्या प्रमाणात नासधूस होत गेली. जिथं जिथं शक्य होतं तिथं शासन दुरुस्त करत गेलं, पण परत परत पुन्हा पुन्हा त्याच कामावर शासनाला निधी करणं शक्य नव्हतं. आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती इतकी बिकट होत गेली सर, की जे क्षेत्र खऱ्या अर्थानं ओलिताखाली येणं गरजेचं आहे ते कायम शेवटी हळूहळू तिथं पाणी पोहोचणं मुश्किल झालं. आणि मग या सगळ्या उदासीनता किंवा पाणी प्रत्यक्षात ज्या भागात जायला पाहिजे त्या भागात मिळणं हळूहळू थांबत गेलेलं आहे. तर याची कारणं हीच आहेत की कुठेतरी ती जबाबदारीची जाणीव म्हणून या पाणी वापर संस्थांना संघटित करून त्यांच्याही काही जबाबदाऱ्या त्यांच्या लक्षात आणून देणं गरजेचं होतं. कर्मधर्मानं आता जवळजवळ मराठवाड्याचा जर विचार करायला गेलं तर 1000 किलोमीटरचे कालवे वितरिका म्हणजे बारीक सारीक सगळा जर विचार केला तर 1000 किलोमीटर होतील. एवढ्या सगळ्या रुंदीच्या छोट्या मोठ्या खूप कटिंग असलेले सगळे तुम्हाला दिसतील. तर त्याच्यामध्ये काही मशिनरी, काही CSR फंड्स किंवा त्या भागात त्या ऊसाच्या भागात जे क्षेत्र मोठं झालेलं आहे तिथल्या कारखान्यांना बरोबर घेऊन ते कालवे साफसफाईचं काम सुरू आहे. पण आता इतकी क्षिती पोहोचलेली ना सर, की अनेक वर्षानुवर्ष हे सगळे कालवे, पाटसाऱ्या किंवा प्रत्यक्ष जे गेट आहे ते तुटून फुटून गेलेले आहेत. त्यामुळे या पाण्याचं धरणाच्या लाभक क्षेत्रातून फिरणारं पाणी हे ओढ्या नाल्यानी, नदीनं किंवा कुठेतरी एका वेगळ्या पद्धतीनं पसरत चाललेलं आहे. पाणी वाया जात आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये डिझाईन प्रमाणे, विकास आराखड्याप्रमाणे जे शेवटला पाणी जाण्याचं जे होतं ते आपलं एक स्वप्न अपूर्ण राहतं काय असं भय निर्माण झालेलं आता आहे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये चांदा ते बांधापर्यंत हजारो किलोमीटरचा प्रवास करत आहात. हो तुम्ही मग आतापर्यंत या पाणी वापर संस्था किती स्थापन केल्या, किती सर, जिल्ह्यामध्ये मी केल्या? आज महाराष्ट्रात 4500च्या पर्यंत पाणी वापर संस्था स्थापन झालेल्या आहेत. अजूनही जवळजवळ उद्दिष्ट पारित करायला 60-65% कमी आहे काम. म्हणजे 12,000 पाणी वापर संस्था स्थापन करण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहे. माझ्या माहितीनुसार आकडेवारी 80 लाख हेक्टर क्षेत्र हे महाराष्ट्रामध्ये ओलीत झाल्याचं स्टेट रिपोर्ट जो आहे आपला त्याच्यामध्ये आलेला आहे. पाणी वापर संस्थेमुळे ते हे क्षेत्र ओलीत झालं का? नाही, शासनाने धरणं जेवढी बांधली त्या धरणाच्या लाभ क्षेत्रामध्ये येणारं हे 80 लाख हेक्टर क्षेत्र असं आहे. आकडा इकडे तिकडे होऊ शकतो, पण एक मात्र निश्चित आहे की धरणं बांधली पण त्या धरणाअंतर्गत शेतकऱ्यांच्या पाणी वापर संस्था स्थापन झाल्या नाहीत. आणि म्हणून हे सिंचन आपलं विस्कळीत झालं. लातूर जिल्ह्यामध्ये किती अशा पाणी वापर संस्था रजिस्टर्ड? लातूर स्पेशली लातूर जिल्ह्याचं जर म्हणाल तर 1,45,000 हेक्टर क्षेत्र हे सिंचन निर्मित आहे. यामध्ये काही छोटे तलाव आहेत, काही मध्यम प्रकल्प आहेत, काही संग्राहक आहेत छोटे छोटे, काही कालव्याचे पण आहेत प्रकल्प. उदाहरणार्थ आपला मांजरा एक प्रकल्प आहे, इथला तावरजा प्रकल्प एक आहे, आणि तिकडे काही सोनखेड वगैरे भागात सुद्धा काही प्रकल्पांना कालवे होते. पण साधारणतः या सर्व 200-300 प्रकल्पांची संख्या विचारात घेता 1,44,000 हेक्टर सिंचन आपलं प्रत्यक्ष होऊ शकतं सिंचन निर्मित. पण दुर्दैवानं सर अगदी आपण 22% सुद्धा जाऊ शकत नाही. संस्था किती रजिस्टर्ड आहेत लातूर संस्था संख्यात्मक जर म्हणाल तर माझ्याकडे तेवढी आकडेवारी उपलब्ध नाहीये. पण माझ्या नजरेत गेल्या 1.5 वर्षापासून काम करत असताना 100 संस्था आज नजरेत आलेल्या आहेत माझ्या, की तिथं ह्या स्थापन केलेल्या आहेत पण त्या बंद आहेत किंवा काहीतरी स्वरूपात चालू आहेत. पण संख्यात्मक जर म्हणाल तर एक साधारणतः 500 ते 600 पाणी वापर संस्था इथं स्थापन होणं लातूर गरजेचं आहे. जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यात गरजेचं आहे. गरजेचं आहे. पण आता सध्या किती आहेत? सध्या कार्यान्वित संस्था म्हटलं तर एक 25-30 संस्था नजरेत येतात, आणि 100 संस्था ज्या आहेत त्या साधारणतः कार्यान्वित करून ठेवल्यात पण बंद आहेत. आणि ह्या पाणी वापर संस्था ह्या धरण लाभ क्षेत्रामध्ये या स्थापन केल्या पाहिजेत. पण याच्यामध्ये लघु, मध्यम अशा सगळ्याच प्रकारचे धरण हो, सर. क्षेत्र आहेत ना? जिथं जिथं ज्या प्रकल्पाचे लाभक्षेत्र मोठे आहेत, ज्यांना कालवे आहेत, त्यांना वितरिका दिलेल्या आहेत, उपलघुपाट दिलेले आहेत, पाटसाऱ्या दिलेल्या आहेत, तर त्यांचे सगळ्यांचे विकास आराखडे तयार करून त्या भागातल्या संस्थांची सुद्धा एक वितरिका स्तरीय पाणी वापर संस्था करून वितरिकेवर प्रकल्प संघाचा एक प्रमुख सुद्धा त्या पाणी वापर संस्थेला आपण शेतकऱ्यांमधूनच नियुक्त करू शकतो. म्हणजे इतकं ते सहभागी सिंचनाचा विषय त्याच्यामध्ये स्पष्ट मांडलेला आहे. पण सहभागामध्ये मुळातच मी मगाशी सांगितलं की शासनाच्या मर्यादा, त्यांच्याकडे असणारा एकूण उपलब्ध स्टाफ आणि त्यातल्या त्यात कौशल्य, संघटन करणे, लोकांना व्यवस्थित एकत्र करून त्यांना माहिती देणे, त्यांना बरोबर घेऊन पाणी वापर संस्थांच्या बरोबर घेऊन सिंचन व्यवस्थापन करणे, या सगळ्या गोष्टीला कुठेतरी मर्यादा येत गेल्या. आणि वरिष्ठांपासून अगदी खाली तळागाळातल्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यापर्यंत हे जे काही नियोजनाचा एकूण जो प्रभाव जो आहे तो कमी कमी पडत गेलेला आहे सर. आणि त्यामुळे पाणी वापर संस्थांना जी लाभक्षेत्रात गती मिळायला हवी ती मिळत नाहीये. संख्यात्मक दृष्ट्या जर म्हणायला गेलं तर ती आकडेवारी आम्ही सहज सांगतोय, ती गुगलवर पण अपलोड झालेली आहे. पण हे खरं आहे की जेव्हा आपण प्रत्यक्ष फील्डमध्ये जातो तेव्हा मात्र आपल्याला सगळी परिस्थिती लक्षात येते. आता ह्या जसं आपण वेगवेगळ्या संस्था बघतो त्यांच्या 5 वर्षाला निवडणुका होतात, तसं या पाणी वापर संस्थेच्या संदर्भामध्ये याच्या काही निवडणुका होतात का? एकदा रजिस्टर्ड केलेली संस्था ती कायम ती बॉडी तशीच असते? बघा सर, लाभक्षेत्रातले जे सभासद आहेत त्यामधून काम करणारी माणसं कोण आहे ती शोधली जातात. खरं तर हे इलेक्शन हा शब्दच मुळामध्ये थोडासा एक राजकीय वलय निर्माण करतो. पाण्यासाठी लाभक्षेत्रामध्ये एक पाणी वापर संस्था जी आपण स्थापन करतो त्यामध्ये काम करणारे जसेच कार्यकर्ते म्हणूनच खरं तर पुढे यायला हवेत. ते नियमाप्रमाणे प्रशिक्षण घेतील, शासनाशी संपर्क साधतील, संवाद साधतील, पाणी वापर संस्थांच्या सभासदांना एकत्रित करून पाणी वापर संस्था डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न करतील. पण दुर्दैवाने इलेक्शन म्हटलं की त्याच्यामध्ये एका वेगळ्या ग्रामपंचायत किंवा सहकारी सेवा सोसायटीच्या इलेक्शन वगैरे काही माध्यमातून नसतं याच्यामध्ये. आहे नियमाप्रमाणे
नियमाप्रमाणे 75-69 दिवसाचा कालावधी घेऊन ती इलेक्टेड बॉडी म्हणून खरं तर करणं गरजेचं असतं. पण मुळातच त्या पाणी वापर संस्थांना कुठल्या कार्याचं अस्तित्वच नाही अजून. त्यांना चांगलं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. कारण हे काय असं राजकीय स्वरूपाचं कार्य हे नाहीये सर. प्रशिक्षण वगैरे हे शासन स्तरावर किंवा येस. स्थानिक प्रशासनाच्या स्तरावर हे होत नाही. हा ते होतं, पण त्या पद्धतीनं प्रॉपर प्लॅनिंग न केल्यामुळे जसं की आपण 10वी पास झालो आणि प्रॅक्टिकली जीवनात जे काही आपल्याला प्रॅक्टिसिंग जे काही एज्युकेशन लागतं त्याला इंडक्शन ट्रेनिंग म्हणतो आपण. प्रॅक्टिकली काम करण्यासाठी जे स्किल पाहिजे ते त्या प्रशिक्षणातून पुरेसं नसतं. ते प्रॅक्टिसमध्ये आणलं पाहिजे. उदाहरणार्थ जे शिकून आलो मी त्या पद्धतीनं लाभ क्षेत्रात तसा वेळ दिला पाहिजे. तर अशी वेळ देणारे, पाण्यावर प्रेम करणारे, खऱ्या अर्थानं चळवळच त्यांच्या मुलात असावी आणि असं कुठलंही राजकारण त्यात न घेता का बाबा हा गटाचा त्या गटाचा असा विचार न करता त्या पाण्यावर काम करणारे सगळे जे कोणी लाभधारक आहेत त्यांनी एकत्र येऊन खरं तर ही पाणी वापर संस्था यशस्वी पद्धतीनं चालवणं गरजेचं आहे सुरुवातीला. पण ते तसं होताना दिसत होत नाही. नाही. त्याच्यामुळे पाणी वापर संस्था ह्या तेवढ्या पुरत्या उभ्या राहतात आणि पुन्हा एकदा ते सगळं रजिस्ट्रेशन, बॉडी फॉर्मेशन, ते वितरण किंवा असं काही अग्रीमेंट वगैरे झालं तर पुढे मात्र ते नियमाप्रमाणे पाण्याची मागणी करणे, पाण्याचे अर्ज भरणे, पाणीपट्टी वसुलीसाठी मदत करणे याबद्दल ते लोक त्यांच्या बाकीच्या इतर क्षेत्रामध्ये ते व्यस्त होऊन जातात आणि पाणी वापर संस्था हा विषय सगळ्या शासनाकडे मग येऊन पडतो. ह्याच्यामध्ये ग्रामपंचायतला काही अधिकार आहे 100% कुठलीही पाणी वापर संस्था स्थापन करताना आपण ग्रामपंचायतीला खरं तर लक्ष करतो, कारण एक मध्यवर्ती स्थानिक स्वराज्य संस्थेचं ते कार्यालय आहे. पाणी वापर संस्था स्थापनेसाठी आपण पहिली जी काही पत्र शासनाचं असतं ते ग्रामपंचायतीच्या सरपंच ग्रामसेवकाच्याच नावाने येत असतं. खरं तर ही परिस्थिती आहे तशी की पाणी वापर संस्थेचे प्रवर्तक असतात किंवा कोणीतरी पाण्यावर त्या लाभधारकामधला प्रमुख माणूस म्हणून त्यालाही आपण ते पत्र देऊ शकतो. पण आपल्याला बैठकीसाठी जागा लागते, संवाद साधण्यासाठी एक मध्यवर्ती ठिकाण लागतं. म्हणून आपण ग्रामपंचायतीला एक प्रशासकीय कार्यालय म्हणून आपण ते जलसंपदाला जोडून घेतलेलं आहे. आता तुम्ही सांगितलं की महाराष्ट्रामध्ये साधारणतः 4,500 होय. जवळपास या पाणी वापर संस्था असते. बरं. त्याच्यातल्या बऱ्याच ऍक्टिव्ह आहेत, हम्म. काही बंद पडलेले आहेत. होय. मग याचं काही ऑडिट शासन स्तरावर काही होत नाही का? कुठल्याही पाणी वापर संस्थेला किंवा कुठलीही संस्था असेल त्याला ऑडिट येतच आणि साहजिकच ही संस्था आर्थिकतेशी निगडीत येते. पाणीपट्टी वसुली, मग पाणीपट्टी वसुलीमधून शासनाला नियमाप्रमाणे जो काही भरणा करावा लागतो, कारण शासन आज एवढं कोट्यवधी रुपये खर्च करून धरण बांधतं आणि धरणाच्या पाण्याचं व्यवस्थापन करायला शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरलीच पाहिजे. मग या शेतकऱ्यांच्या पाणीपट्टीचे विषय जेव्हा शासनाकडे येतात तेव्हा संस्थेला सुद्धा काही व्यवस्थापकीय खर्च असतो. मग साहजिकच शासन वैयक्तिक शेतकऱ्याकडून पाणीपट्टी वसूल करत नाही. हा फार महत्वाचा भाग या कायद्यानं अधोरेखित केला. संस्था स्थापन केल्यानंतर शासनाचा वैयक्तिक शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसूल करण्याचा अधिकार हा संपतो आणि मग मात्र तिथं पाणी वापर संस्था ही मध्य करते आणि पाणी वापर संस्थेला शासन दलगमीनं पाणी मोजून देते. हा सगळ्यात महत्वाचा आहे. दलगमीचे दर हे निम्मे असतात. 50% शासन संस्थेला पाणी देतं आणि संस्था एकरी पद्धतीने आकारणी करतं का जे शासन आकारित होतं. ऑडिट किती वर्षाला होतंय? ऑडिट 1 वर्षाने होतं. दरवर्षाला ऑडिट audit. ऑडिट केलं साधारणतः संस्थेच्या पाण्याच्या मागणीचे अर्ज हिशोब झाला की 50-60% शासन पाणी वापर संस्थांना परतावा देतं. समजा 2 लाख रुपये जर पाणीपट्टी तुम्ही गोळा केली असेल तर तुम्हाला 50% परतावा हा शासन तुम्हाला परत देतं तुमच्या व्यवस्थापकीय कामकाजासाठी, तिथल्या काही कालवा दुरुस्तीसाठी किंवा तुम्हाला तिथं गवत काढण्यासाठी. हा सगळा पैसा शासन अनुदानाच्या रूपानं संस्थेला उभा करून देतो. आता तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असता, गावोगावी जाता. मग तुम्ही शासनाचा प्रतिनिधी म्हणून जाता का तुम्ही कुठल्या एनजीओच्या माध्यमातून ही जनजागृती करता? शासनाचा प्रतिनिधी असं म्हणायला हरकत नाही, कारण शासन आउटसोर्सिंग करतं आणि या विषयात काम करणारी विनोद सर माणसं फार कमी आहेत आणि जी कोणी मंडळी कामं करतात तर ती जेव्हा शासनाच्या संपर्कात येतात तेव्हा एक शासनाचा समन्वयक म्हणूनच आम्ही काम करतो. मुळातच राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाचा गेली 18 वर्ष मी समन्वयक म्हणूनच काम केलेलं आहे. अरे वा. बऱ्याचदा राज्य शासनाच्या ह्या गॅझेटेड कामासाठी सुद्धा अधिकाऱ्यांना त्यांच्या मूळ कार्यालयापासून पुणे किंवा छत्रपती संभाजीनगर किंवा अमरावती नागपूर या भागाकडे पोहोचणं अवघड होऊन बसतं. तेव्हा त्याच वेळेला राज्य शासनाच्या एका विभागीय कार्यालयातून मला तशा पद्धतीचं ओळखपत्र पण दिलं होतं. कदाचित शासनाला एक सपोर्टिंग म्हणून काम करणारा कार्यकर्ता म्हणून मी परिचित झालो आणि नंतर मात्र मी जलसंपदाचा समन्वयक म्हणून असंही म्हणा कदाचित एक स्वयंघोषित पद मलाच घ्यावं वाटलं असेल, कारण राज्याचे आज या कॅडचे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे सचिव डॉक्टर संजय बेलसरे साहेब याची गेली 13-14 वर्ष माझ्या संपर्कात आहेत आणि मला ते मार्गदर्शन करतात आणि ते प्रोत्साहन देतात आणि ते मला नेहमी सांगतात की एक राज्याचे सेक्रेटरी मला वैयक्तिक ईमेलला मेसेज देतात, सांगतात तुम्हाला काय अडचण असेल तर मला फोन करा. जिथं तुम्हाला लाभक्षेत्रामध्ये स्कोप आहे, जिथे अधिकारी तुम्हाला सपोर्ट करत आहेत त्या भागामध्ये तुम्ही स्वतः जा, मी तुम्हाला वैयक्तिक सगळी मदत करेन. तर अशा पद्धतीचा हा जो रॅपो जो आहे, एक जो सौहार्दाचे संबंध जे आहेत ते मी प्रस्थापित करू शकलो. त्यामुळे माझी वेगळी अशी आयडेंटिटी नाही, पण मी सुप्रभा प्रतिष्ठान ही संस्था स्वतः नोंदणीकृत करून त्या माध्यमातून माझ्या काही सामाजिक आर्थिक विकासाच्या ऍक्टिव्हिटी चालतात. त्याच्यामध्ये तुम्हाला काही अडचणी येतात गावोगावी गेल्यानंतर? मला गावात गेल्यानंतर अडचणी काही येत नाहीत, कारण राज्य शासनाला शेतकरी सहकार्य करतात. म्हणजे त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांना ज्या पद्धतीनं आपण प्रॉपर मार्गदर्शन करतो आणि संघटितपणानं एकत्र येऊन काय आपले प्रश्न सुटतात हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये माझ्या एकूण चर्चा संवादातून त्यांना मिळालेला आहे. सर, पाणी अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि आज आपण पाहतो की शेतीमध्ये पाणी असेल तर शेती शेतकरी करू शकतात. पाणी नसेल तर शेतीमध्ये उत्पादन घेणं खूप कठीण आहे. परंतु पाणी वापर संस्था हा जो काही विषय आहे, शासनानं कायदे केले, अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला, परंतु तरीही अजूनही
स्थानिक पातळीवरती याची म्हणावी तशी जनजागृती आज महाराष्ट्रामध्ये होत असलेली दिसून येत नाही. कासा सरांनी आपल्या या संवादामधून अत्यंत चांगली सविस्तर अशी माहिती दिली. त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी मनस्वी धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो.